नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने फेज 2 प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे। तर फेज 2 ची जी काही प्रक्रियेमध्ये आपल्याला की बऱ्याचशा उमेदवारांचे जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन झालेलं आहे। बऱ्याचशा उमेदवारांचं अजून देखील जे काही वैयक्तिक लॉगिनला त्यांचे जे स्टेटस आहे तर ते स्टेटस सध्या बदललेले नाही, तरी देखील त्यांची जी काही निवड असेल किंवा रिजेक्ट असेल तर ते सध्या त्यांना त्या ठिकाणी कळवण्यात आलं नाही। परंतु बघा, आताच्या घडीला जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदच्या वतीने सध्या एक पत्र महत्त्वाचं इश्यू करण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये संस्थेला ज्या काही निवड प्रक्रियेसंदर्भात किंवा संबंधित जी काही पदभरती आहे तर ती सध्या रद्द करण्यासंदर्भात किंवा जी काही त्या ठिकाणी जो निकाल असेल तर तो निकाल राखून करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचं पत्र एक इश्यू करण्यात आलं आहे। ते पत्र नेमकं कोणकोणत्या जिल्हा परिषदला सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे। तर अशी जी काही संपूर्ण जी माहिती आहे फेज 2 निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने सध्या स्थिती नेमकी काय आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल आहे तर ह्याला आवर्जून बघा, सबस्क्राईब तुम्ही करून घ्या। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की तुमचे जे काही ह्या ठिकाणी ऑनलाईन लॉग इन केल्यानंतर पवित्र पोर्टलवर जो स्टेटस आतापर्यंत दिसत आहे की ह्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं झालेलं आहे तर इथं बघा यस अशा पद्धतीने दिसत आहे। परंतु इथं तुमची जर निवड झाली असेल तर इथं तुमचं बघा इथे सिलेक्शन असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल, ॲब्सेंट असेल, रिजेक्ट असेल, अशा पद्धतीने इथे यायला पाहिजे। परंतु काही उमेदवारांचं अजून देखील इथं कोणत्याही प्रकारचं जे काही अपडेट असेल तर ती अपडेट इथं आलेली नाही। तसंच बघा, पुढे जर आपण बघितलं तर बरेच उमेदवारांचं ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही सिलेक्शन आहे म्हणजे तुम्ही सिलेक्टेड आहात अशा पद्धतीने जो स्टेटस आहे तर तो स्टेटस देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि काही उमेदवारांचं सध्या जे काही वेट लिस्टेड उमेदवार असेल तर ते वेट लिस्टेड उमेदवारांचं देखील स्टेटस आहे। बऱ्याचशा उमेदवारांचं रिजेक्ट झालेले आहे तर त्या रिजेक्ट झालेल्या उमेदवारांचं देखील इथं स्टेटस सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर आता ह्याच्यामध्ये जे काही बाकी संस्था जे आहे तर त्या संस्थेचं अजून देखील इथं बघा कोणत्याही प्रकारचं जे अपडेशन असेल, रिजेक्ट आहे की सिलेक्ट आहे ते सध्या बघा इथं पाहायला मिळत नाही। तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही एक पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आले, ते तुम्हाला पुढे दाखवतो। या ठिकाणी बघा आता इथं वेट लिस्ट म्हणून देखील उमेदवारांचं स्टेटस आपल्याला पाहायला मिळत आहे। आता हे वेट लिस्ट असलेल्या उमेदवारांना पुढे जी संधी आहे तर ती संधी सध्या अवेलेबल होणार आहे। जे उमेदवार त्या ठिकाणी रुजू होणार नाही, बरोबर, किंवा जे काही अपात्र होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते त्यानंतर जो काही उमेदवार असणार आहे वेट लिस्टेड तर ह्या उमेदवाराला पुढे जी संधी असणार आहे तर ती संधी बघा त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि त्या अनुषंगाने वेट लिस्ट संदर्भात जे स्टेटस आहे तर ते स्टेटस या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सध्या अपडेट व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। बाकीच्यांचं रिजेक्ट झाले, बाकी संस्थेंनी अजून देखील माहिती सध्या इथं अपडेट केलेली नाही। तर आपापल्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित बघा जी काही माहिती आहे तर ती माहिती लॉग इन करून सध्या चेक करून घ्या, कारण संस्थेला 7 तारखेपर्यंत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने सूचना सध्या देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, बाकी ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थेने जे काही अपडेट असेल तर ती अपडेट ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वेट लिस्ट किंवा कोणत्याही प्रकारचं सध्या बघा त्या ठिकाणी सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन किंवा जे अपडेट असेल तर ती इथं दिलेली नाही। कारण सध्या तरी एक महत्त्वाचं जे काही एक पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आले, ते पत्र तुम्हाला पुढे दाखवतो मी। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर बघा हे जे पत्र आहे लेटेस्ट पत्र आहे, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे पत्र आहे तर ते सध्या इश्यू करण्यात आलं आहे। आता ह्या पत्रामध्ये जो दिनांक आहे तुम्हाला इथं बघा 4/8/2025 म्हणजे हे लेटेस्ट पत्र आताचं 4 तारखेचं पत्र आहे। आता हे जे पत्र आहे तर हे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या इथं कोणकोणत्या जे काही शिक्षण अधिकारी आहे तर इथं बघा शिक्षण अधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद नाशिक, लातूर, त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया आणि अहिल्यानगर हे जे सध्या 5 जे जिल्हा परिषद आहे तर ह्या जिल्हा परिषदांमध्ये जे शिक्षण अधिकारी आहे तर त्यांना इथं देण्यात आले। आता ह्या जिल्ह्यातील जेवढ्या पण सध्या बघा शाळा आपल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आल्या असेल आणि त्यांची इंटरव्ह्यू प्रक्रिया सध्या बघा त्या ठिकाणी झाली असेल, तुमच्यापैकी ह्या जिल्ह्यातील ज्या काही शाळेमध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे दिलेली असेल तर त्या अनुषंगाने बघा तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर ह्याच्यात जो काही विषय आहे तर तो विषय बघा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती जाहिरात टप्पा 2 रद्द करण्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय सध्या बघा घेण्यात आला आहे। ह्याच्यामध्ये जे सध्या संदर्भ इथं 2 संदर्भ देण्यात आले, त्याच्यामध्ये एक सध्या संबंधित विषयाच्या अनुषंगाने कार्यालयास प्राप्त तक्रार अर्ज आहे आणि दुसरा म्हणजे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जी काही याचिका आहे त्या याचिकामध्ये माननीय न्यायालयाने दिलेले जे काही आदेश आहे 15/4/2024
2024चा जो काही आदेश आहे तर असे 2 संदर्भ इथं घेण्यात आले। तर ह्याच्यामध्ये सविस्तर जे काही म्हटलेलं आहे तर ह्या विषयानुसार आपण तुम्हाला इथं बघा माहिती देतोय की उपरोक्त विषयांन्वये आपल्याला या ठिकाणी बघा निवेदनाद्वारे संस्थेअंतर्गत वाद असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पवित्र पोर्टलद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्याचे तक्रार अर्ज या कार्यालयात प्राप्त आहेत। तथापि मुलाखतीसह पदभरती प्रकारासाठी पोर्टलवर 25/6/2025 रोजी उमेदवारांची शिफारस यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती। जी काही यादी आहे तर ती यादी 25/6ला आपल्याला माहिती आहे की सध्या प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय येथे रिट याचिका जी आहे तर त्याचा नंबर इथं देण्यात आले। दिनांक या ठिकाणी 15/4/2024च्या निर्णयाकडे आपले लक्ष वेधण्यात आले आहे। त्यामध्ये संस्थेच्या अधिकृत कार्यकारिणी बाबतचा विषय आहे। एक या ठिकाणी बघा शिक्षक पदभरती बाबत प्राप्त असलेल्या तक्रारी व अधिकृत कार्यकारिणीशी निगडीत आहे। सबब संस्थेअंतर्गत वाद असल्याने सदर संस्थेच्या शेड्यूल 1 वर कार्यरत असलेले सदस्य विचारात घेण्यात यावे। सदर शेड्यूल 1 बाबत धर्मादाय विभागाने काही आदेश पारित केले आहे का तपासावे। तसेच शिक्षक पदभरतीची अधिकृत कार्यकारिणी धर्मादाय विभागाकडून माहिती प्राप्त करून घ्यावी। तरी बघा पुढे काय म्हटलेलं आहे की जे काही प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर संबंधित धर्मादाय कार्यालयाकडून संस्थेअंतर्गत वाद प्रकरण न्यायप्रविष्ट बाबत पडताळणी करून शेड्यूल 1 वरील अधिकृत कार्यकारिणी अथवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट जो आहे त्याचं कलम ह्या ठिकाणी जे आहे तर ते 41A नुसार निर्देश देऊन पदभरती कार्यवाही पुढे चालू ठेवणे अथवा स्थगिती करणे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। आपण दिलेली कार्यवाही या कार्यालयात अवगत करण्यात यावी अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये जर थोडक्यात जर आपण इथं विचार केला तर आपल्यासाठी ह्या ज्या काही शेवटच्या 2 लाईनी आहे तर ह्या सध्या बघा महत्त्वाचं आहे। आता हा मॅटर काय आहे की जे सध्या संस्थेअंतर्गत सध्या बघा एक ह्या ठिकाणी वाद सध्या सुरू आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जो काही वाद आहे तर तो म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल आहे आणि त्याच्यामध्ये सध्या जे काही अधिकृत कार्यकारिणी असेल म्हणजे संस्थेची जी काही कार्यकारिणी आहे तर त्या कार्यकारिणीच्या अनुषंगाने सध्या या ठिकाणी जो काही रिट याचिका आहे तर ती रिट याचिका इथं दाखल झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये संबंधित जी काही रिट याचिकेप्रमाणे ज्या काही संस्थेअंतर्गत अधिकृत जी काही कार्यकारिणी असेल तर ती कार्यकारिणी त्या ठिकाणी आहे किंवा नाही। त्यानंतर संस्थेअंतर्गत जर त्या ठिकाणी वाद असेल तर वाद असलेल्या संस्थेनी जे निर्णय आहे तर ते निर्णय सध्या बघा या ठिकाणी स्वतः घ्यायचे आहे आणि त्या पद्धतीने इथे संपूर्ण जी काही कार्यवाही सध्या बघा पदभरतीच्या अनुषंगाने इथं सांगितल्याप्रमाणे सध्या जे काही निर्देश आहे तर ते निर्देश पदभरतीचे कार्यवाही पुढे चालू ठेवावी किंवा स्थगिती करावी अशी योग्य ती बघा या ठिकाणी कार्यवाही संस्थेला करायची आहे। जर संस्थेमध्ये अशा पद्धतीचा जर तिथं बघा वाद असेल आणि संबंधित जी काही रिट याचिका आहे त्या रिट याचिकेच्या अनुषंगाने संबंधित जे काही संस्थेमध्ये वाद प्रकरण असेल ह्या न्यायप्रविष्ट बाबी ज्या आहे तर त्या बाबी सध्या बघा त्यांना पडताळून पाहायची आहे आणि त्यानंतरच पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया एकतर पुढे चालू ठेवावी किंवा मग ह्या ठिकाणी भरती प्रक्रिया जी काही रद्द करावी किंवा त्या ठिकाणी स्थगिती द्यावी अशा पद्धतीची कार्यवाही बघा त्यांना करायची आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती आयुक्त स्तरावरती संबंधित जी काही माहिती आहे तर ती सध्या इथं करायची। आता ह्याच्यामध्ये ज्या संस्थेच्या सध्या बघा कार्यकारिणी समिती असते तर त्या समितीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही वाद आहे तर तो वाद सध्या बघा इथं सांगण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये नाशिक, लातूर, चंद्रपूर, त्यानंतर गोंदिया, अहिल्यानगर ह्या ठिकाणच्या ज्या काही संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये देखील अशा प्रकारचा जो वाद असेल तर असा जर वाद असेल तर त्या ठिकाणी ह्या याचिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर का त्या संस्थेमध्ये अधिकृत कार्यकारिणी संदर्भात जर ह्या ठिकाणी बाबा विषय असेल किंवा वाद असेल म्हणजे ज्या काही कार्यकारिणी समिती असते त्या अनुषंगाने बघा ही याचिका आहे आणि त्या अनुषंगाने त्या संस्थेने सध्या तपासून घ्यायचं आहे। जर तशा पद्धतीचा जर वाद असेल तर बघा पुढची जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया सध्या करायची किंवा स्थगिती द्यायची तर ते सध्या संस्थेवरती निर्णय इथं बघा सोडण्यात आला आहे। तर हे संपूर्ण विचारात घेऊन संबंधित संस्थेने प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया अंतिम प्रक्रिया इथं करायची आहे। आता बऱ्याचशा संस्थांनी निवड प्रक्रियेसंदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा त्या ठिकाणी होल्डवर ठेवलेली आहे कारण मग जी काही संस्थेअंतर्गत
निवड प्रक्रियेसंदर्भात बघा SOPच्या माध्यमातून मुलाखत असेल किंवा अध्यापन कौशल्य असेल तर हे संपूर्ण ती प्रक्रिया जी आहे तर ती करून घेतली। मात्र अंतिम जी काही टप्प्यातील प्रक्रिया म्हणजे निवड, तर निवड झालेले जे काही उमेदवार असेल तर त्यांचं पुढील जी काही ऑनलाईन प्रक्रिया असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ती सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारची केलेली त्या संस्थेमध्ये, ज्या संस्थेमध्ये अशा प्रकारचा वाद आहे तर तिथे बघा सध्या झालेली नाही। आता अशा ठिकाणी तुम्ही जर इंटरव्ह्यू दिली असेल तर त्या अनुषंगाने तुमचा जो काही पुढचा स्टेटस आहे तर तो सध्या बघा त्या ठिकाणी होल्ड करण्यात आला आहे आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय असेल तर तो लवकरच बघा संस्थेच्या माध्यमातून सध्या इथं घेण्यात येणार। आता ह्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या संस्था आहे तर त्या अनुषंगाने बघा कोणत्याही प्रकारची माहिती सध्या आतापर्यंत अपडेट तर सध्या झाली नाही, परंतु जिल्हा नाशिक, त्यानंतर लातूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अहिल्यानगर ह्या जिल्हा परिषदमधल्या त्या संस्था सध्या बघा असणार आहे आणि त्यांना जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या बघा संस्था स्वतः त्या ठिकाणी घेणार आहे। परंतु जी याचिका आहे तर त्या याचिकेच्या अनुषंगाने संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी त्यांना एकदा चेक करून संपूर्ण या ठिकाणी जे काही शेड्यूल 1 बाबत असेल किंवा मग इतर जे काही बाबी आहे तर त्या इतर बाबी संपूर्ण या ठिकाणी माननीय धर्मदाय विभागाने काही आदेश पारित केले आहे का ते देखील त्यांना तपासायचे आहे। आणि ह्या संपूर्ण प्रक्रिया सध्या बघा केल्यानंतर जी काही शिक्षक भरतीच्या फेज 2 ची कार्यवाही आहे तर ती कार्यवाही पुढे चालू ठेवणे अथवा स्थगिती करणे हा जो काही निर्णय आहे तर तो हा निर्णय संबंधित संस्था सध्या बघा तिथं घेणार आहे। तर ही एक महत्त्वाची जी काही फेज 2 ची प्रक्रिया संदर्भात जी काही स्थगिती असेल किंवा ह्या ठिकाणी होल्डवर करण्याच्या अनुषंगाने टप्पा 2चा तर त्या अनुषंगाने इथं विषय घेण्यात आला आहे आणि हे पत्र सध्या इश्यू झालेलं आहे। आता इतर जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी देखील बघा पत्र ह्या ठिकाणी मे बी इश्यू होऊ शकतं, परंतु हे जे काही महत्त्वाचे जिल्हे आहे तर ह्या जिल्ह्याला सध्या तरी पत्र जे आहे तर हे पत्र 4/8/2025ला इश्यू करण्यात आले आयुक्त कार्यालयाच्या वतीने। आता ह्या जिल्ह्यामधील जी काही अपडेट असेल तर ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सध्या बघा आपण माहिती पोहोचवणार आहे। त्यासाठी आवर्जून आपलं हे चॅनल नवीन चॅनल असल्यामुळे ह्याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते अपडेट बघा वेळोवेळी आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू। तर हे चॅनल तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला वेळेवर सध्या येईल। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ। तर सध्या हे फेज 2च्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट होती। तर ज्या उमेदवारांचं अजून देखील कोणत्याही प्रकारचं स्टेटसला अपडेट नाही तर त्यांना पुढील जो काही 7 तारखेपर्यंत प्रक्रिया आहे तर त्या अनुषंगाने अपडेट सध्या होईल। परंतु ह्या जर जिल्ह्यामधल्या तुमच्या संस्था असेल तर त्यांना सध्या ही प्रक्रिया जी असेल तर ह्या प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सध्या तिथं मे बी होऊ शकते। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।